प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की रघुकुल राज है। पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। हृदयात माऊली रहते ससावली गडकोट रावळी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा खळ दुष्ट दुर्जना प्रलयंकर हा सृष्टांच रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो धावा ध्रुवदंड पर चीता मृगझुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कंडजनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी नमस्कार. शिवसृष्टीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शिवसृष्टी हा प्रकल्प साधारण 21 एकरामध्ये बसलेला आहे. त्यातला पहिला टप्पा म्हणजे सरकारवाडा आता आपण पाहणार आहोत. सरकारवाड्यामध्ये साधारण 5 दालनामध्ये आपण याची विभागणी केली आहे. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत. या ठिकाणी आपण दालनाची नावं पाहतोय. सर्वात प्रथम आहे ते दुर्गवैभव. या ठिकाणी आपल्याला साधारण 8 ते 10 किल्ल्यांची माहिती एका ठिकाणी पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी साधारण 350 किल्ले आपल्या नावं करून दिले. म्हणजे आजवर 350 किल्ले त्यांनी जिंकले. त्यातले निवडक किल्ले आपल्याला दुर्गवैभव या दालनामध्ये पाहायला मिळाले. त्यानंतर वरच्या भागामध्ये आपण 2 दालनामध्ये त्याची विभागणी केली. पहिलं दालन आहे ते म्हणजे आग्र्याहून सुटका. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून कसे निसटले हा प्रसंग आजवर आपण चित्रपटाच्या माध्यमातून किंवा पुस्तकाद्वारे पाहत आलो. पण या ठिकाणी परखलदास यांच्या नजरेतून तो प्रसंग आपण पाहणार आहोत. परखलदास हे मिर्झाराजे जयसिंग यांचे वकील आहेत. मिर्झाराजे जयसिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला भेटायला तर पाठवलं, पण आपल्या काही लोकांवर जबाबदाऱ्या दिल्या. त्याच्यामध्ये परखलदास यांच्याकडे ही जबाबदारी होती की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला आल्यापासून ते तिथून निष्ठेपर्यंत त्यांचा काय तो दिनचर्या तो लिहायचा आणि राजस्थानला पाठवायचा. तर त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून तो पूर्ण प्रसंग आपण बघणार आहोत. त्यानंतर दुसरा आहे तो श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या प्रजेकडून रयतेकडून जनतेकडून ज्या काही अपेक्षा आहेत प्रत्यक्ष आपल्याला त्यांच्या तोंडून ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर या उजव्या बाजूला आपल्याला 2 दालनं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये रणांगण आणि सिंहासनाधीश्वर हे दालन आपण पाहणार आहोत. सिंहासनाधीश्वर दालनामध्ये सर हेनरी ऑक्सिलर मुंबईचा गव्हर्नर याच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आपण पाहणार आहोत. आणि रणांगण या दालनामध्ये शिवकालीन ज्या शस्त्रांचा वापर मराठे करत होते त्या शस्त्रांची माहिती आपण तिथे घेणार आहोत. अशा प्रकारे या शिवसृष्टीचा पहिला टप्पा आपण इथे पाहणार आहोत. नमस्कार. सिंहासनाधीश्वरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता या ठिकाणी आपण पाहतोय हेनरी ऑक्सिलर हा त्यावेळेस मुंबईचा गव्हर्नर होता आणि ईस्ट इंडिया कंपनीचा प्रेसिडेंट. यांनी जे काही पाहिले ते त्याच्या डायरीमध्ये नमूद करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याची मूळ डायरी आपल्याला लंडनला पाहायला मिळते. त्याची मुबलक पान म्हणजे काही पान आपण समोरच्या पडदा इथे पाहायला. रायगडावर शिवराज्याभिषेक झाला 6 जून 1674 या दिवशी. मुंबईचा गव्हर्नर आणि ईस्ट इंडिया कंपनीचा प्रेसिडेंट हेनरी ऑक्सिलर हा त्याच्या सहकाऱ्यांसह त्या काळात रायगडावर हजर होता. इतकंच नव्हे तर शिवाजी महाराज त्याला प्रत्यक्ष भेटले सुद्धा. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला तो राजदरबार कसा असावा तर त्याची प्रतिकृती आपण समोर पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यावर
ज्या दरबारामध्ये जी मानचिन्ह होती त्याची माहिती आपण इथे घेणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम पाहतोय ते अशोकउच्च. हे घोडदळाचं प्रतीक आहे. घोड्याच्या शेपटीपासून हे तयार करण्यात येतं. जमिनीवर आमची सत्ता हे दर्शवण्याचं प्रतीक म्हणजे अशोकउच्च. दुसरं आपण पाहतोय ते म्हणजे तराजू, समान न्यायाचं प्रतीक. आमच्या स्वराज्यामध्ये सर्वांना समान न्याय मिळतो, कोणावरही अत्याचार अन्याय होत नाही याचं प्रतीक म्हणजे तराजू. त्याचबरोबर तिसरं पाहतोय आपण ते म्हणजे सूर्यपात. याला अब्दागिरीसुद्धा म्हणतात. मिरवणुकीदरम्यान राजांच्या तोंडावर ऊन येऊ नये त्यासाठी याचा वापर केला जायचा. त्यानंतर पुढचं पाहतोय आपण ते माही मराठा. समुद्रावर पण आमची सत्ता आहे हे दर्शवण्याचं प्रतीक म्हणजे माही मराठा. त्याचबरोबर आपण सर्व शेवट पाहतोय ते राजधानी. हे स्वराज्य, स्वतःचं राज्य निर्माण करण्याची ताकद आमच्यामध्ये याचं प्रतीक म्हणजे राजधानी. त्याचबरोबर खाली पाहतोय आपण ते म्हणजे मोर्चे, सार्वभौमत्वाचं प्रतीक. त्याचबरोबर चामर हे म्हणजे वैभवाचं प्रतीक. देवा ब्राह्मणाप्रमाणे राजालाही ते वापरण्याची अनुमती असते याचं प्रतीक म्हणजे चामर. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस महाराजांनी बऱ्याच गोष्टी सुरू केल्या. त्याच्यामध्ये दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर आपण म्हणतो. त्याचबरोबर शब्दकोश, डिक्शनरी म्हणतो आपण. त्याचबरोबर 2 नाणी महाराजांनी चलनात आली, होन आणि शिवराय. होन हे सोन्याचं नाणं आहे आणि शिवराय हे तांब्याचं नाणं आहे. होनचं जर वजन बघितलं आपण तर 2.7 ग्राम आणि शिवराईचं वजन बघितलं तर 7.5 ग्राम. दोन्ही नाण्याच्या एका बाजूला श्री राजा शिव आणि पाठीमागे छत्रपती लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. समोर आपण 2 शिलालेख पाहतोय. शिला म्हणजे दगड आणि त्याच्यावर लिहिलेला लेख म्हणजे शिलालेख. हे दोन्ही शिलालेख आपल्याला रायगड किल्ल्यावर पाहायला मिळतात. वरच्या शिलालेखामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावर ज्या वास्तू बनवल्या, तळे, विहिरी, बागा, स्तंभ, गजशाळा यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. शेवटचं जे वाक्य आपण पाहतो ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी लिहून ठेवलं. काय तर यावर चंद्र दिवा करते. म्हणजे काय तर सूर्य आणि चंद्र असेपर्यंत मी बनवलेल्या वास्तू, मी बनवलेले गड किल्ले हे असेच टिकून राहतील. खालचा जो शिलालेख आपण पाहतो तो जगदीश्वर मंदिराच्या पहिल्या पायरीवर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यावर लिहिले सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. इतका अभेद्य किल्ला बांधला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी इंदोरकर यांना विचारलं की तुम्हाला भेटी स्वरूपात काय हवं. आपण काय म्हणतो गाडी, पैसा, बंगला. पण हिरोजी इंदोरकरांनी असं न मागता फक्त माझ्या नावाचा दगड जगदीश्वराच्या पहिल्या पायरीला लावण्यात यावा अशी इच्छा व्यक्त केली. उद्देश एकच, छत्रपती शिवाजी महाराज गडावर किंवा मंदिरामध्ये जेव्हा प्रवेश करतील त्यांच्या पायाचे धूळ माझ्या मस्तकी लागावे या दृष्टिकोनातून तो दगड आपल्याला तिथे पाहायला मिळतो. त्याच्यावर लिहिलं आहे तितकं छान, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोरकर. म्हणजे तुमच्या सेवेसाठी मी तत्पर हजर राहील. नाही हा वर चित्र दिसतंय. प्रत्येक भागाला आपण नावं दिलेली आहेत. तर याची जी कटोरी आहे ही पर्णाकृती म्हणजे झाडाच्या पानाच्या आकाराची आणि याची आहे ती गोलाकृती. इतकाच फरक आहे. घोडदळ आणि पायदळामध्ये या तलवारी फार मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्या. शिवपूर्व काळामध्ये या तलवारींचा वापर दरबारी शस्त्र म्हणून केला जायचा. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी याची संरक्षक मूठ आणि लांबी लक्षात घेऊन युद्धामध्ये या तलवारी वापरायला सुरुवात केली. मराठा तोफ तलवारीचं वजन साधारण 800 ते 1200 ग्रॅम असतं आणि मुल्हेर तोफ तलवारीचं वजन साधारण 600 ते 1000 ग्रॅम. शस्त्र कशी वापरावी त्याची चित्रफीत आपण इथे लावलेली आहे. पुढच्या पेटीमध्ये आहे ती मराठा वक्रतोफ तलवार. उंचीने थोडीशी आखूड आणि थोडीशी वक्र असल्यामुळे याला वक्रतोफ तलवार असं म्हणतात. पायदळामध्ये या तलवारीचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला गेला. समोर पाहतोय आपण ढालीचे प्रकार. एक जनावरांच्या कातडापासून बनवलेली ढाल आणि दुसरी म्हणजे पोलादापासून बनवलेली ढाल. युद्धामध्ये जी वापरली जाते ती जनावरांच्या कातडापासून बनवलेली आहे. उंटाच्या, म्हशीच्या, गेंड्याच्या, हत्तीच्या कातडापासून या ढाली बनवल्या जातात. समोर जी आपण पाहतोय ती गेंड्याच्या कातडापासून बनवलेली. युद्धामध्ये वापरण्याचं कारण एकच की ती वजनाने हलकी असते, सहजरित्या ती आपल्याला वापरता येते. इथे आहे ती पोलादापासून बनवली. हिचाही युद्धामध्ये वापर केला जातो पण कमी प्रमाणात. तिचा वापर दरबारी शस्त्र म्हणून फार मोठ्या प्रमाणात केला जातो. मध्ये पाहतोय तो पट्टा. जागतिक स्तरावर याची ओळख मराठा पट्टा म्हणून आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे हे दोन्ही हातांनी पट्टा चालवण्यात तरबेज होते. पट्ट्याची लांबी साधारण 5 फूट असते. 4 फुटाचं त्याचा दुधारी कडक पातं आणि 1 फुटाचा मुठीचा भाग, याला खोबळा असं म्हणतात. पट्टा आणि तलवारीमध्ये फरक इतकाच की तलवार ही मुठीतून चालवली जाते पण पट्टा हा कोपऱ्यापासून चालवावा लागतो. त्याच्यावर जे काम केलं त्याला कोफ्तेगिरीचं काम असं म्हणतात. सोनेरी रंगामध्ये जे केलेलं काम आपण पाहतोय ते खरं सोनं वापरून करण्यात आलेलं काम आहे. खाली पाहतोय ती वाघनखं. झाडावर चढण्यासाठी, कडेकपाऱ्यातून वर जाण्यासाठी ज्या शस्त्राचा वापर केला जातो तीही वाघनखं. पण प्रत्यक्षात युद्धामध्ये याचा जो वापर झाला तो प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या वादाच्या वेळेस. कोणी केला तो? छत्रपती शिवाजी महाराजांनी. नमस्कार, मी अनिल विठ्ठलराव पवार, प्रशासकीय अधिकारी शिवसृष्टी प्रकल्प. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट हा 1967 साली महासाहेब राजमाता सुमित्राराजे भोसले, छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले आणि काही बाबासाहेब पुरंदरे यांनी हा
ट्रस्ट स्थापन केलेला आहे आणि त्यामागे हेतू हाच होता की महाराजांचा प्रचार आणि प्रसार हे सगळीकडे व्हावा या उद्देशाने ह्या ट्रस्टची स्थापना झाली. त्यानंतर आंबेगाव बुद्रुक येथे जी 21 एकर जागा मिळाली त्यात शिवसृष्टी प्रकल्प उभारणीचं काम चालू झालेलं आहे. त्यातलं फर्स्ट फेजचं काम हे पूर्ण झालेलं आहे. येणारी पिढी ही तसं म्हणलं तर वाचनाच्या दृष्टीने कमी असते, त्यामुळं त्यांना अवगत व्हावं ह्या शिवसृष्टी प्रकल्पातून शिवाजी महाराजांच्या बद्दलची अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून जी माहिती दिली जाणार आहे त्याचा उपयोग नक्कीच ह्या नवीन पिढीला होईल असा आम्हाला विश्वास आहे. यामध्ये एक आम्हाला फायदा असा झाला की माजी खासदार अनिलराव शिरोळे यांच्या निधीतून आम्हाला सोलर सिस्टीमची यंत्रणा बसून मिळाली आणि ती सूर्याटेक यांनी बसून दिलेली आहे. त्यामध्ये साधारणतः महिन्याला 45,000 रुपये आमचे वाचतात, लाईट बिल वाचते आणि वर्षाकाठी जवळपास 5-1 लाखाचा त्याचा फायदा होतो आम्हाला. सूर्याटेकनी आम्हाला जी सर्व्हिस दिली ती एकदम चांगली आहे. काही प्रॉब्लेम आला तर आम्ही त्यांना फोन करतो, बोलवतो, येतात ते आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात आणि आम्हाला योग्य ती माहिती दिली जाते. नमस्कार, मी सचिन चौधरी, सूर्याटेक सोलार सिस्टीम्स प्रायव्हेट लिमिटेड याचा महाव्यवस्थापक. आपण शिवसृष्टी या ऐतिहासिक ठिकाणी आज उभे आहेत. या ठिकाणी सूर्याटेक सोलार सिस्टीम मार्फत 2019 साली 26 किलोवॅट सोलर सिस्टीम स्थापित करण्यात आली. सोलर सिस्टीम लावताना ऐतिहासिक वास्तूला कुठलाही डॅमेज होणार नाही याची तंतोतंत काळजी सूर्याटेक सोलार सिस्टीमच्या टेक्निकल टीम मार्फत करण्यात आली. सोलर सिस्टीम लावणं हे काळाची गरज आहे आणि सूर्याटेक सोलर सिस्टीम ही 25 वर्ष जुनी कंपनी आहे, ज्याचे व्यवस्थापक श्री मुकुंद कमलाकर सर यांचा 35 वर्षाचा अनुभव, तज्ज्ञ असे 40 लोकांचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये टेक्निकल आणि ॲडमिन टीम येते. सूर्याटेक सोलर सिस्टीम ही सोलर वॉटर हीटर आणि सोलर रूफटॉप सिस्टीम या दोघांमध्ये कार्यरत आहे मागच्या 25 वर्षापासून आणि जवळपास 1 लाख ग्राहकांपर्यंत सोलर सिस्टीम बसवण्याचा आमचा हा दांडगा अनुभव आहे. जाफर खान आणि जहानारा बेगम यांच्यात हा बदल नेमका कशामुळे झाला हे सांगता येत नाही, पण बदल झाला हे नक्की. त्यामुळेच बादशहाच्या मनात पुन्हा संभ्रम निर्माण झाला. शिवाजी राजांना या सगळ्या बातम्या नक्कीच मिळत असाव्यात. त्यांनी आता वेगळी चाल खेळायचं ठरवलं. रामसिंग, आमची तर अशी समजूत होती की बादशाह तुमचा ऐकतो, पण तुमच्या शब्दाला अजिबातच किंमत नाही. तुमचं काहीच ऐकत नाही. तुम्ही जा, बादशाहला सांगा की तुमचा आणि शिवाचा काहीही संबंध नाही. तुम्हाला जे करायचं ते करा त्याचं, आणि तुमचा जामीन तुम्ही रद्द करू. आणि तुम्ही सगळे घ्या, आम्ही एकटेसे करणार. आमचं काय व्हायचं ते होऊ दे. बादशाहला सांगा आम्ही आमच्या सगळ्या माणसांना परत पाठवत आहोत. श्रीमंत योगी समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी ही पदवी का दिली असावी? का आता आज आपण पाहतो जो व्यक्ती श्रीमंत आहे तो योगी नाही आणि जो योगी आहे तो श्रीमंत नाही. पण हे दोन्ही पण गुण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्यामध्ये पाहायला मिळतात. इतकी अफाट संपत्ती असूनही महाराजांनी त्याचा उपभोग कधी घेतला नाही. महाराजांना आपल्या प्रजेकडून, रयतेकडून, जनतेकडून ज्या काही अपेक्षा आहेत प्रत्यक्ष जर त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या तर चला तर मग त्याचा आनंद आपण या ठिकाणी घेऊयात. आज्ञापत्र. छत्रपतींनी सांगितलेलं आणि रामचंद्र पंत अमात्य यांनी लिहून ठेवलेलं आदर्श राज्य आणि राज्यकर्ता कसा असावा हे सांगणारी जणू गीताच. वाढत्या चंद्रकोरीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून सुरू झालेली ही महाराजांची घोडदौड, त्यांचे काळाच्या पुढे असलेले विचार, त्यांची राजनीती आणि मुख्य म्हणजे केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात सर्वांना आपलंसं करून आणि शत्रूंशी तितक्याच कठोरपणे वागून आपलं उदात्त ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो. या महामानवाचं वर्णन करावं तरी कसं? छत्रपती महाराजांचं जीवन शब्दात बांधायचं म्हणजे लिहिणाऱ्याची प्रतिभा ही तशीच विलक्षण हवी. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं वर्णन करावं ते वाल्मिकींनी, श्रीकृष्णाचं वर्णन करावं ते व्यासांनी, त्याचप्रमाणे शिवरायांचं यथार्थ वर्णन केलं आहे समर्थांनी.
जो आदर दाखवता तो आम्ही पाहतो. आम्ही हे कुठल्याही नावलौकिकासाठी नाही केलं, छत्र चामरासाठी नाही केलं. बालपणापासूनच आऊसाहेबांनी इथल्या अस्मानी सुलतानीच्या उन्मत्त कहाण्या आम्हाला सांगितल्या. शेकडो वर्ष या सुलतानांनी पायदळी तुडवलेल्या कुत्र्यासारखं जगणाऱ्या रयतेचे, गोरगरिबांचे, आपल्या मूर्खाचे हाल मी बघितले. कोणी आठवून दिला, मी आलं. हे असे अत्याचार थांबलेच पाहिजेत. या राक्षसांना गाडलंच पाहिजे. लढाई होती ही मात्र शत्रूंची. समोर होत्या आमच्या भूमीचे लचके तोडायला निघालेल्या एक नव्हे तर 4 बलाढ्य पाचछाया. आमच्याकडे काय होतं? प्रचंड चीड, संताप आणि इच्छाशक्ती, त्याशिवाय काहीही नाही. साक्षात तुळजा भवानी आणि आमच्या मासाहेब आमच्या पाठीशी असताना घाबरायचं कुणाला आणि कशाला? 300 वर्ष गुलामगिरीत खितपत पडलो होतो. आता बस, इथून पुढे आपल्याला वाघासारखं जगायचंय. या भूमीवर गिरट्या घालणाऱ्या विधानांशी लढायचंय. या लढाईत आई जगदंबेनं आमच्या पदरात समुद्री कायम एका हातात निखारा आणि दुसऱ्या हातात तुळशीपत्र घेऊन आमच्या पुढे उभे राहणारे. कुणी आपल्या मुलाचं लगीन सोडून कोंडाण्याकडे धावला. कुणी तोफांचे आवाज ऐकू येईपर्यंत खिंडीत मृत्यूला रोखून धरलं. तर कुणी तुफानी दर्यात शौर्याचं वादळ घातलं. सरच नवल. आश्चर्य वाटतं की आमच्या आधीच कुणी का केलं नाही. याच मुलूक तेजेला होत होता. मंदिरं, तीर्थक्षेत्र मोडली जात होती. माता भगिनी भ्रष्ट केल्या जात होत्या. त्याची चीड कुणासच येत नव्हती. काम कठीण होतं. थंड पडलेल्या राखेत खोल दडलेले तरी धुमसले निखारे शोधून त्यांना पुन्हा कुंकर घालायची. मग सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 12 माळा कोकणात सर्वत्र हिंडलो आम्ही. जीवाला जीव देणारी माणसं शोधून आमचं राजेपण बाजूला ठेवून सगळ्यात मिसळलो. एकमेकांचे आयुष्यभराचे सवंगडी बनलो. साऱ्यांची मिळून एक मूठ बनली. आम्हाला जसा जसा एक एक हिरा सापडत गेला तसा त्याला कायम योग्य कामासाठीच निवडला. तलवार आणि लेखणी, नांगर आणि तराजू हे सगळेच महत्वाचे. चारित्र्य नसेल तर सगळंच फोल. मग ज्यांना शत्रू मानलं त्यांच्यात आणि आमच्यात फरक तो काय? उन्मत्त द्रव्याचा लोभ ना कधी आम्ही धरला ना कोणाला धरू दिला. अत्याचार कोणी केला असता त्याचे हात पाय कलम केले. कारण शिक्षेची दहशत इतकी बसावी की पुन्हा चुकीचे पाऊल उचलायला कोणी धसावणारच नाही. पण याचबरोबर जीवाची पर्वा न करणाऱ्या बहादुरीची खातिरदारी ही सोन्याची कडी देऊन केली. प्रेमत सुलतानीची मगर मिठी सैल व्हायला लागली. हळूहळू आपला मुलूक सुटकेचा श्वास घ्यायला लागला. दुश्मनाला जरब बसली होती. त्याला कळलं होतं की इकडे वाकडी नजर वावायच्या आधी 10 वेळा विचार केला पाहिजे. आपल्या राज्यात शेतकऱ्याचा नांगर आणि व्यापाराचं दुकान निर्धोकपणे चाललं पाहिजे. आणि घरोघरी आया बहिणीच्या देवघरातला नंदादीप कुठल्याही भीतीशिवाय तेवत राहायला पाहिजे. हे जर होत नसेल तर त्या छत्र चामराची आणि सिंहासनाची काय किंमत?
एखाद्या कड्याच्या टोकावर जेव्हा आम्ही उभे असतो तेव्हा असं वाटतं हा सह्याद्री आपले दोन्ही बाहू पसरून आमच्या रक्षणासाठी उभा आहे. त्याच्या दर्शनानंच शत्रूला कापडं घालतो. पण आम्हीच याच्या अंगखांद्यावर खेळलो आहोत. त्याच्या कित्येक शिखरांवर तर आम्हीच बुर्जांचे, माचांचे आणि गडकोटांचे दागिने जडवले. एक एक किल्ला असा वेला की त्याच्यावर विजय मिळवायला दुश्मनाला कित्येक जन्म घ्यावे लागतील. किती आक्रमण झाली पण प्रत्येक वेळी आपल्या गनिमी काव्यानं शत्रूला हाय हाय करत पळ काढावा लागला. हा एक एक किल्ला म्हणजे माझ्या एक एक जीवाभावाच्या समुद्राचं स्मारक आहे. पण हे राज्य आता तुमच्या ताब्यात आहे. तुमची इच्छा काय आहे? स्वधर्म स्वभाषा यांच्या विषयी जागरूक असलेला एकसंघ समाज घडवायची, क्षुल्लक स्वार्थापायी जातीपातीच्या अहंकारापायी उभ्या समाजात दुबळे मांडून राष्ट्राचा बळी द्यायची. जे आम्ही आरंभ केले ते तुम्हाला पुढे न्यायचे आहे. आम्ही जपलेल्या नीतिमत्ता तशाच पुढे गेल्या पाहिजेत. आमच्या विषयी जो आदर तुम्ही दाखवता तो पाहून आनंदच वाटतो. पण तो आदर तेव्हाच खरा ठरेल जेव्हा त्याच्या मागच्या त्यागाची तुम्हाला जाणीव असेल. नाहीतर नुसत्या घोषणांचा उपयोग काय? तुमच्या कृतीतून आम्हाला आमचं उत्तर मिळणार आहे हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला सहज शक्य आहे. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. कित्येक दुष्ट संहारिला कित्येकासी धाक सुटला. कित्येकास आश्रयो जाहला. शिवकल्याण राजा शिवकल्याण राजा शिवकल्याण